हे हिंदूंचं आहे, इथं मुघल काल येतील. मित्रांनो आपण पोहोचलोय बौद्ध येथील अष्टविनायक मंदिरात. हे मित्रांनो अखे बसायला जागा शक्यतो पावसाळ्यात, बरोबर. ते सेम असेल मागच्या साथ. मित्रांनो आपण इथून आलो थोडं पुढे, इकडं पण आहे बरोबर पुढं बघण्यासारखं काय येवा. इथून जागा आहे. इथून पण इथं बघण्यासारखं आहे, पण हे कशासाठी केलेलं आहे का रे? होय, हे बघण्यासारखं आहे पण इथं कशासाठी केलेलं आहे हे सगळं? ते जाऊ दे, ते नाही म्हणत रे मी. हे कोरलेलं आहे पण याचं काम काय? इथं अख्खं म्हणजे एकच माणूस येईल ती जागा इथं, आणि इथून इथं पाहण्यासाठी जागा असू शकतो. आता सध्या नाही राहिली इथं, बघ जाता येत असलं तर. नाहीतर इकडं आता शिवनेरीवर. अरे हिंदूंचं आहे, इथं मुघल काल येतील. तुला शिवनेरी तोफा खाल चालवायचे, त्याला नागिन लागली असती नागिन तो. ते बघा तो शिवनेरी मित्रांनो. कार्तिकचं असं म्हणणं आहे इथून मुघल शिवनेरीवर तोफा लावू शकले असते. सारा मूड खराब कर दिया. तर तुमचं याच्यावर काय मत आहे नक्की कमेंट सांगा. हां, तेव्हा त्यांच्याकडे कार्तिक सारखा हे नसेल आवाज, डुमक्यासारखा आवाज आहे, पखवाद. हा ना, पखवादासारखा आवाज होते मित्रांनो. इथं चौकटीचा पखवादासारखा आवाज होते. हे बघा, चला आता जाऊ खाली, याच्या खाली जायचं तिकडे बघू काय बाय बाय. इथं आखरीकडे झोपायला जागा शक्यतो काय माहिती कशासाठी बांधलेलं आहे. तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे असे कष्ट घ्यावं लागतं, एकदम एजवरून चालत यावं लागतं तुम्हाला व्ह्यू दाखवण्यासाठी. आणि व्ह्यू बघा. तुषार भाऊ थकले, त्यानंतर एवढी लंबी खोली. हे आरामासाठी असेल, अशी विश्रांती घेण्यासाठी हाय की अशी विश्रांती घेण्यासाठी ही जागा असेल मित्रांनो शक्यतो. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? तुम्हाला जर माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कशासाठी आम्ही गैररिस्त करून राहिलो. हां, काय आमचं चुकलं असेल तर माफ करा. हो मित्रांनो, आता आपण हे एक्सप्लोर केलं वरती आणि आता पुढे चाललोय बघायला. जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत दाखवतो. का रे कार्तिक, जिथपर्यंत जाता नाहीत मग तिथपर्यंत कोरलेले माणसं कसे काय गेले असेल म्हणजे कोरायला. अरे ढसळले बरेच पडले, बरोबर आहे.
चला होय तिकडे नाही मित्रांनो, इकडे जाऊन नाही देते. त्या काकांनी शिट्टी वाजवली आणि आम्हाला इकडे जायसाठी अडवलंय. इथं काय येते नाही माहिती, जाऊ द्या. आता नाही अलाउड तर आपण नाही जाऊ शकत. अलाउड असतं तर गेलो असतो तुम्हाला दाखवायला. बघू, बाय बाय. अशा प्रकारे टेन एंट्री हा पॉईंट कव्हर झालेला आहे आमचा. आणि आम्ही आता चाललोय नेक्स्ट पॉईंट, जो की इथून जवळ आहे. 14-1 किलोमीटरचा अंतरावर तिथं जाऊन भेटू. आणि आता आम्ही आमच्या रेंट्रिकावर बसलेलो आहे आणि असं मस्त असं बघावं पडत. बघू आधी जेवणार आहे आम्ही झाडाखाली मस्तपैकी जेवणार आहे आणि मग पुढे बाय. मित्रांनो, आम्ही थांबलोय जेवायला. आता इथे जेवण करायचंय. आम्ही चाललोय एका ठिकाणी, तिकडून कुठून रे, नारायणगाववरनं. आणि इथं अचानक कार्तिकला स्पॉट दिसला. नाही तर आम्हाला एक नवीन स्पॉट दिसला होता पुढं. आम्ही तिकडे चाललो होतो, पण नवीन याला दुसरा दिसला त्याच्यामुळे आम्ही इथे थांबलोय. एवढं पण खास नाही, पण तो पुढचा खूपच छान होता. जास्त सावली होती असं वाटतंय. आता बघू जेवतानी तुम्हाला टाइम लॅप्स दिसेल. बाय बाय. मित्रांनो, आपण पोहोचलोय ओझर येथील अष्टविनायक मंदिरात. म्हणजे मंदिराकडे चाललो आता. थोडं बाकी 1 किलोमीटर. महाराष्ट्र